हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते मिराज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत फ्रूट केक। आता या ठिकाणी मी गॅसवरती एक प्रीहीट करण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे, त्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनिट प्रीहीट करून घ्यायचं आहे भांड्याला। आता आपण या ठिकाणी घेतलेला आहे प्रीमिक्स। हे होममेड प्रीमिक्स आहे। 2 कप प्रीमिक्स मी घेणार आहे। प्रीमिक्स आपल्याला चाळून घ्यायचं आहे। प्रीमिक्स आपण चाळून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मी प्रीमिक्स जे आहे ते चाळून घेतलेला आहे। तर आता एक बाउल घेतलेला आहे मी, त्यामध्ये 1/4 कप तेल घेतलेला आहे आणि थोडंसं आणखीन वरती तेल टाकलेलं आहे आपण 2 चम्मच, कारण आपण प्रीमिक्स जे आहे ते 2 कप घेतलेला आहे, त्यामुळे तेलाचं प्रमाण जे आहे आपण थोडंसं वाढवणार आहोत यामध्ये। त्याचबरोबर अर्धा कप दूध टाकायचं आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे व्हॅनिला एसेन्स। व्हॅनिला एसेन्सचे 2-3 ड्रॉप्स आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत केकचं जे प्रीमिक्स आहे ते टाकणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। एक छान बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला। त्याचबरोबर यामध्ये आता आपण थोडंसं दूध आणखीन टाकणार आहोत। अर्धा कप पेक्षा थोडं जास्त दूध आपल्याला या ठिकाणी लागलेलं आहे। अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर जे आहे ते बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी एक केक टेन घेतलेला आहे, त्यामध्ये मी बटर पेपर ठेवलेला आहे आणि साइडने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी बटर पेपर आतमध्ये ठेवलेला आहे आणि साइडने तेल लावलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला केकचं जे बॅटर आहे ते ओतून घ्यायचं आहे। केक टेन आपल्याला अशा पद्धतीने टॅप करायचं आहे, त्यामुळे त्यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील। आणि आता आपण हे केकचं जे टेन आहे ते प्रीहीटेड भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत। जे आपण गॅसवरती प्रीहीट करण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये हे केक टेन ठेवणार आहोत आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 30 मिनिट आपल्याला याला बेक होऊ द्यायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती आपण 30 मिनिट आपण याला बेक होऊ देणार आहोत। 30 मिनिट होईपर्यंत आपल्याला झाकण उघडायचं नाहीये। 30 मिनिटाच्या नंतरच आपण हे झाकण उघडून चेक करणार आहोत की आपला केक जे आहे ते झाला की नाही ते। 30 मिनिटाच्या अगोदर जर झाकण उघडलं तर त्यामध्ये हवा जाते आणि आपला केक जे आहे ते एकदम वरती फुगेल किंवा आतमध्ये जाईल, आतमधल्या साइडने जाईल। त्यामुळे 30 मिनिटाच्या अगोदर आपल्याला झाकण काढायचं नाहीये। तर आता आपण चेक करणार आहोत। 30 मिनिट झालेले आहेत। या ठिकाणी मी केकचं झाकण उघडून टूथपिक जे आहे ते एकदम क्लीन निघाली आहे, म्हणजे आपला केक जे आहे ते छान शिजलेला आहे। तर केक आपण साइडला थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। तर आता केकचं डेकोरेशनसाठी मी या ठिकाणी काही फ्रूट घेतलेले आहेत। किवी घेतलेली आहे, ऑरेंज घेतलेला आहे, त्याचबरोबर स्ट्रॉबेरी घेतलेली आहे। आता मी या ठिकाणी स्ट्रॉबेरी, किवी आणि ऑरेंज जे आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे बारीक। एक पातेले घेतलेले आहे, त्यामध्ये आता आपल्याला हे जे आपण फळं कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत। 1 वाटी पाणी टाकलेलं आहे मी। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचे 2 चम्मच साखर आणि आपल्याला एक छान याची उकळी काढून घ्यायची आहे। छान फळं आपल्याला थोडेसे मऊ होऊ द्यायचे आहेत। एक उकळी काढून घ्यायची आहे। आपले पाण्याला जे आहे ते छान उकळी आलेली आहे। आपले फळं जे आहे ते थोडेसे मऊ असे झालेले आहेत। हे फळ आपल्याला गाळून घ्यायचे आहेत। दोन्ही भाग वेगळे केलेले आहेत। पाणी वेगळं केलेलं आहे आणि वरचे जे फ्रूट्स आहेत ते वेगळे केलेले आहेत। तर पाण्याचा वापर आपल्याला केकच्या लादीवरती टाकण्यासाठी करायचा आहे आणि वरचे जे फ्रूट आहेत तेही आपल्याला केकवरती टाकण्यासाठी वापरायचे आहेत। दोन्हीचाही वापर आपण केकसाठी करणार आहोत। तर आता या ठिकाणी मी घेतलेली आहे थंड 1 कप व्हिपिंग क्रीम। ही व्हिपिंग क्रीम आपल्याला फेटून घ्यायची आहे। ब्लेंडर चालू करताना तुम्ही पहिल्यांदा 1 वरती, त्यानंतर हळूहळू याची स्पीड वाढवायची। आपल्या ब्लेंडरची एकदम स्पीड वाढून क्रीम जी आहे ती फेटायची नाहीये। तर अशा पद्धतीने आपली क्रीम जी आहे ती एकदम छान फेटली गेलेली आहे। तुम्ही बघू शकता क्रीम जी आहे ते खाली पडत नाहीये, म्हणजेच आपली क्रीम जी आहे ती एकदम छान फेटली गेलेली आहे। ब्लेंडर बंद करतानाही हळूहळू बंद करायची, एकदम बंद करायचं नाही। अशा पद्धतीने थोडंसं वरती करून ब्लेंडरचे जे ब्लेड आहेत ते काढून घ्यायचे आहेत, त्यामुळे त्याला क्रीम जी आहे ते राहणार नाही। आता या ठिकाणी मी एक पाइपिंग बॅग घेतलेली आहे। एका ग्लासमध्ये मी ही पाइपिंग बॅग अशा पद्धतीने ठेवलेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला ही व्हिपिंग क्रीम जी आहे ते टाकून घ्यायची आहे, त्यामुळे व्हिपिंग क्रीम जी आहे टाकायला सोपं जातं। आणि आता आपण पाइपिंग बॅग जी आहे वरच्या साइडने ओढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण पाइपिंग बॅगमध्ये क्रीम जी आहे ते भरलेली आहे। तर आता आपण केकची लादी जी आहे ती आपली थंड झालेली आहे। केकची लादी जी आहे ती एकदम थंड झालेली आहे। आपण केक टेनमधून ही लादी जी आहे ती बाहेर काढून घेणार आहोत
आणि त्याला जे बटर पेपर आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला। यावरती बटर पेपर जे आहे ते आपण काढून घेतलेला आहे। एकदम सॉफ्ट आणि एकदम मऊ असा आपला केक तयार झालेला आहे। केकचं जे बेस आहे ते तयार झालेलं आहे। आता आपण चाकूच्या साहाय्याने याचे दोन भागामध्ये याचे लेयर जे आहे ते काढून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण थोडंसं हलकं खाचा पाडून घेणार आहोत आणि दोऱ्याच्या साहाय्याने नंतर आपल्याला हे केक जे आहे ते कट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी दोरा घेतलेला आहे आणि जे आपण चाकूच्या साहाय्याने ज्या ठिकाणी खाचा टाकलेल्या होत्या त्यामध्ये ही दोरा आपण फसून ओढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला ह्या हातातील दोरा या हातामध्ये क्रॉसमध्ये दोरा जे आहे ते उलट्या दिशेने खेचायचा आहे। या पद्धतीने केक कट केल्यास केक जे आहे ते एकदम छान कट होतो, खालीवरी होत नाही आणि एकदम प्लेन असा व्यवस्थित कट होतो। तर तुम्ही बघू शकता आपला जे थ्रेड आहे किंवा दोरा जे आहे ते एकदम इझिली बाहेर निघालेला आहे आणि आपली जी केक लेयर आहे ते एकदम छान कट झालेले आहे। तर अशाच पद्धतीने आपण दुसरीही लेयर काढून घेणार आहोत। तर आपण 3 लेयरमध्ये केक जे आहे ते कट करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता केक जे एकदम जाळीदार आणि एकदम मऊ असा तयार झालेला आहे। आता आपण टर्न टेबलवरती थोडीशी क्रीम लावून घेणार आहोत। त्यावरती आपण एक लेयर ठेवून घेणार आहोत। यावरती आता आपण फ्रूट सिरप टाकून घेणार आहोत। जे आपण फळ बॉईल केले होते ते जे पाणी आहे ते याच्यावरती टाकायचे आपल्याला आणि आता आपण पायपिंग बॅगमध्ये जी क्रीम भरलेली आहे तीही यावरती टाकून लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने क्रीम लावायची आहे, त्यामुळे क्रीम जे आहे ते सर्व बाजूने सेम आकारामध्ये लागले जाते। नवीन लोकांसाठी ही पद्धत एकदम सोपी आहे। आता आपण पॅच्युलाच्या साहाय्याने ही क्रीम जी आहे ते सेम लेवलमध्ये करून घेणार आहोत। अशा पद्धतीने पहिल्या लेयरवरती आपण क्रीम लावून घेतलेली आहे। त्यावरती आता आपण जे फ्रूट आपण बॉईल केलेले होते ते टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर यावरती आता आपल्याला दुसरी लेयर ठेवायची आहे। त्यावरतीही आपण सेम प्रोसेसने फ्रूट सिरप टाकून घ्यायचे आपल्याला। पायपिंग बॅगने क्रीम लावून घेणार आहोत आपण। अशा पद्धतीने क्रीम जी आहे ते सोप्या पद्धतीने लावता येते, सर्व साइडने सेम अशी लागते। त्यामुळे जे नवीन लोक आहेत त्यांनी अशा पद्धतीने क्रीम लावल्यास सोपं जातं। आता यावरतीही आपण जे फ्रूट आहेत ते टाकून घेणार आहोत। यामध्ये ऑरेंज, किवी आणि स्ट्रॉबेरी असे 3 प्रकारचे मी फ्रूट घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे फ्रूट आहेत ते तुम्ही घेऊ शकता। आता जी पहिली लेयर आहे ती आपण उलटी करून टाकणार आहोत, उलटी लावणार आहोत। थोडंसं खाली प्रेस करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपले केक जे आहे ते एकदम छान बसेल। केकचे जे साइडचे जे आहेत ते थोडेसे एक्स्ट्राचे आहेत ते बाहेर निघालेले आहेत, ते आपल्याला कात्रीच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहेत। हलका आपण कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपली केकची फिनिशिंग करताना व्यवस्थित फिनिशिंग होईल। त्यामुळे आपण साइडचं जे एक्स्ट्राचं बाहेर भाग निघालेला आहे ते कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आता मी जे बाहेर भाग निघालेला होता ते कट करून घेतलेला आहे। आता आपला केक फिनिशिंग करायला आपल्याला सोपं जाईल। तर आता वरच्या लेयरवरतीही आपण क्रीम लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण पूर्ण क्रीम जी आहे ते लावून घेतलेली आहे। त्याचबरोबर खालच्या साइडनेही आपल्याला क्रीम जी आहे ते लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण खालच्या साइडलाही क्रीम जी आहे ते पूर्ण लावून घेणार आहोत। आता आपण एका पॅच्युलाच्या साहाय्याने ही क्रीम जी आहे ते लेवल करून घेणार आहोत। याची फिनिशिंग करून घ्यायची आपल्याला पॅच्युलाच्या साहाय्याने। सुरुवातीला नवीन केक शिकत असेल तर तेव्हा तुम्ही पॅच्युलाचाच वापर करा। कार्डचा वापर न करता पॅच्युलाच्या साहाय्याने क्रीम जी आहे ते एकदम व्यवस्थित लावता येते। तर शक्यतो तुम्ही पॅच्युलानेच क्रीम जी आहे ते लावा, फिनिशिंग करण्यासाठी तुम्हाला एकदम सोपं जाईल। तर अशा पद्धतीने आता आपण केकची जी फिनिशिंग आहे ते पूर्ण करून घेणार आहोत। ज्या ठिकाणी असं वाटतं की क्रीम कमी झालेली आहे किंवा थोडंसं खालीवरती भाग झालेला आहे, लेवल बरोबर नाहीये, तर त्या ठिकाणी तुम्ही क्रीम लावून परत थोडीशी फिनिशिंग करून घ्या। तर आता अशा पद्धतीने जी वरची साइडची क्रीम आहे ती आपल्याला आतमधल्या साइडने ओढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली केकची जी फिनिशिंग आहे ते पूर्ण झालेली आहे। आता या ठिकाणी मी कोमनिंगने याला मी डिझाइन करून घेत आहे। खालच्या साइडने मी कोमनिंगची डिझाइन करून घेतलेली आहे। या ठिकाणी मी एका पायपिंग बॅगमध्ये स्टार नोझल टाकलेला आहे। यामध्ये मी व्हाईट कलरची क्रीम जी आहे ते टाकलेली आहे। आता स्टार नोझलच्या साहाय्याने आपण याला छोटे छोटे फुलं काढून घेणार आहोत साइडने। अशा पद्धतीने आपण स्टार नोझलच्या साहाय्याने केकवरती व्हाईट कलरचे छान फुलं काढून घेतलेले आहे। मी खालच्या साइडनेही
बॉर्डर टाकून घेतलेली आहे स्टार नोझलच्या साहाय्याने। यावरती आता आपण फ्रूटचं डेकोरेशन करणार आहोत। वरच्या भागावरती आपण हे फ्रूटचे तुकडे जे आहेत ते टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण फ्रूटचं डेकोरेशन करणार आहोत केकवरती। खालच्या साईडनी आपण काही थोडेसे फ्रूट लावून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी स्ट्रॉबेरी आणि किवीचे जे आहे ते छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहे। आपण तेही लावून घेणार आहोत साईडला। त्यामुळे आपला केक जे आहे ते एकदम छान अट्रॅक्टिव्ह असा दिसेल। एक अर्धा घंटा मी फ्रीजमध्ये ठेवून याला सेट करून घेतलेला आहे। आता आपण हे केक जे आहे ते कट करणार आहोत। कट करूनही मी तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीने आपला फ्रूट केक जे आहे ते तयार झालेला आहे। खायला अप्रतिम टेस्टी असा लागतो। एकदम सगळ्यांना आवडेल असा हा केक आहे। मला माझी आजची फ्रूट केकची रेसिपी कशी वाटली ते प्लीज मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत किंवा एखाद्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय। हॅलो फ्रेंड, वेलकम टू मीराज किचन। तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मीराज किचनमध्ये। आज आपण बनवूया मूग डाळ हलवा। चला तर मग मूग डाळ हलवा बनवण्यासाठी अर्धा कप डाळ घेतलेली आहे आपण बिना छिलक्यावाली। अर्धा कप तूप घेतलेले आहे आपण। वेलची पूड घेतलेली आहे। दूध घेतलेलं आहे आपण 1 कप। साखर घेतलेली आहे अर्धा कप। मनुका आणि बदामाचे काप घेतलेले आहेत आपण सजावटीसाठी। आपण 3 ते 4 तास मूग डाळ भिजू घालून घेतलेली आहे। ही चाळणीमध्ये टाकून त्यामधील पाणी काढलेलं आहे आपण। आता आपण मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ टाकून बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया याची। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉनला क्लिक करा। बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आपण छान। आता आपण गॅसवरती लो फ्लेमवरती एक पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। त्यामध्ये अर्धा कप तूप टाकून घेऊया आपण। साजूक तूप वापरत आहोत आपण या ठिकाणी। आता त्यामध्ये आपण डाळीची पेस्ट टाकून घेऊया। आता छान हे परतून घ्यायचे आपल्याला। तुपामध्ये पूर्ण पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे डाळीची। जेवढं जास्त आपण हलव्यासाठी तूप वापरतो तेवढा आपला हलवा छान असा चवदार टेस्टी होतो। त्यामुळे इकडे तूप जास्त वाटलं तरीही काही प्रॉब्लेम नाही। आपण तूप जास्तच वापरायचं मूग डाळीच्या हलव्यासाठी। त्यामुळे आपला हलवा एकदम छान असा तयार होतो। चवदार टेस्टी असा। छान आता रवा टेक्स्चर आलेला आहे। पूर्ण तूप आपल्या मूग डाळीच्या पेस्टनी अब्झॉर्ब केलेला आहे। पूर्ण तूप त्यामध्ये आटलेला आहे। छान आता याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला। सारखं याला चालवत राहायचं आहे लो फ्लेमवरती। खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला। आणि गुठळ्या होणार नाहीत याचीही आपल्याला काळजी घ्यायची। त्यामुळे याला व्यवस्थित आपल्याला परतत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे। बऱ्यापैकी आपलं भाजलेलं आहे। एक 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। आपले मिश्रण व्यवस्थित भाजलेलं आहे। आणखीन आपण एक 5 ते 6 मिनिट याला व्यवस्थित भाजून घेऊया। सारखं परतत राहायचं आपल्याला याला।
छान ब्राऊन कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण गरम दूध 1 कप टाकणार आहोत. दूध आपण गरम करून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला गरम दूधच वापरायचं आहे हलव्यासाठी. आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचे. त्यामध्ये आता आपण विलायची पूड घालून घेऊया. याला व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला. आता त्यामध्ये आपण अर्धा कप साखर टाकूया. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया, जेणेकरून साखर पूर्ण विरघळली जाईल. आपल्याला आणखीन 5 ते 7 मिनिट याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. परतत राहायचे त्याला. त्यामध्ये मी मिल्क पावडर टाकते 1 चमचा. मिल्क पावडर ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किपही करू शकता, किंवा मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही खवाही वापरू शकता या ठिकाणी. त्यामुळे आपल्या हलव्याला एक छान असं टेक्स्चर येते आणि चवही वाढते हलव्याची. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आपला हलवा तयार आहे. आता आपण प्लेटिंग करून घेतलेली आहे. आता त्याच्या गार्निशिंगसाठी आपण बदामाचे काप आणि मनुका घेतलेला आहे. हलव्यावरती आपण सजवून घेऊया. छान असा आपला मूगडाळीचा हलवा तयार आहे. खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट असा हा मूगडाळीचा हलवा, आणि खराबही होत नाही लवकर. बरेच दिवस टिकतो हा. तुम्हीही नक्की बनवा मूगडाळीचा हलवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड, वेलकम टू मीराज किचन. तुमचे सर्वांचे स्वागत आहे मीराज किचन मध्ये. आज आपण बनवणार आहोत मसाला पाव. मुंबईचा एकदम फेमस असा मसाला पाव, मुंबईचा स्पेशल असा मसाला पाव रेसिपी, मुंबई स्टाईल मध्ये मसाला पाव रेसिपी. गॅसवरती लो फ्लेम वरती एक पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. 1 चमचा आपण त्यामध्ये बटर टाकलेला आहे. आता आपण हे बटर व्यवस्थित मेल्ट करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आहोत. 2 मोठ्या आकाराचे कांदे आपण एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत. आता आपण ते कांदे त्यामध्ये बटरमध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला छान भाजायचे, त्याला परतायचे आपल्याला छान. एकदम छान आपल्या कांद्याचा रंग चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आता त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची टाकणार आहोत. शिमला मिरची आपण अर्धा कपच घेतलेली आहे या ठिकाणी. भाज्या तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता. एकदम छान आता कांद्याबरोबर आपण शिमला मिरची ही 2 मिनिट परतून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला लसण टाकणार आहोत. 1 चमचा लसण आपल्याला भरपूर प्रमाणात टाकायचं आहे. त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली अद्रक टाकलेली आहे आपण. तुम्ही याची पेस्टही टाकू शकता. आता आपल्याला त्याचबरोबर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टमाटर टाकायचा आहे. 1 कप टमाटर आपण बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे. आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये 1 चमचा आपण पावभाजी मसाला टाकणार आहोत. अगदी चटपटीत अशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे. त्याचबरोबर आपण लाल चटणी तिखटही टाकलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा.
त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत यामध्ये। आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। एकदम पूर्ण कांदा, शिमला मिरची आणि टमाटर पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। आपल्या मसाल्याचा रंग एकदम छान असा चेंज झालेला आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे पाणी टाकून घेणार आहोत। अगदी थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला या ठिकाणी। 2 चमचेच आपण पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे। आता आपण याला आणखीन एकदा छान परतून घेऊया 2 ते 3 मिनिटांसाठी। याला मॅश करण्याचीही गरज नाहीये, अगदी छान असं मॅश झालेलं आहे। तरी पण मी याला थोडंसं पावभाजी मॅशरनी मॅश करून घेते। व्हिडिओला लाईक केलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही बघू शकता पावभाजी मॅशरने मी थोडंसं याला मॅश करून घेतलेलं आहे। मसाल्याला एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे। त्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहोत। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बघू शकता अगदी मस्त असा चमचमीत आपला मसाला तयार आहे। खुशबूही एकदम मस्त येते। आता मी एक तव्यावरती थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे। त्यावरती मी पाव भाजून घेणार आहे। थोडेसे आपल्याला क्रिस्पीनेस येण्यासाठी याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। पाव मी चाकूच्या साहाय्याने एक कट मारून 2 भाग केलेले आहेत। त्याचे पूर्ण कट नाही केलेले, फक्त 2 भाग केलेले आहेत। चाकूच्या साहाय्याने आपण याचे 2 भाग करून घेतलेले आहेत। आता आपण याला थोडंसं भाजून घेणार आहोत। थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी थोडंसं गोल्डन ब्राऊन पर्यंत याला आपल्याला भाजायचं आहे। छान अगदी मस्तपैकी असे आपले पावही भाजलेले आहेत। थोडासा क्रिस्पीनेस आलेला आहे त्यामध्ये। आता आपण यावरती आपल्या मसाल्याची स्टफिंग करून घेणार आहोत। आपण जो मसाला केलेला आहे, मसाल्याची स्टफिंग आपण यावरती पसरून घेणार आहोत आतमधल्या साईडला। आतमध्ये आपल्याला पूर्ण मसाल्याची स्टफिंग करायची आहे। छान असा मसाला पसरून घेतलेला आहे आपण। त्याचबरोबर वरच्या साईडनेही आपण मसाला लावून घेणार आहोत आपण। वरच्या साईडला आणि आपण सर्व बाजूनी थोडा थोडा मसाला लावून घेणार आहोत। पूर्ण पावला पूर्ण साईडने चारही बाजूनी थोडा थोडा मसाला लावून घेणार आहोत। अगदी खाताना मस्त असा टेस्ट येतो मसाल्याचा। आता त्यावरती आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहोत। बारीक चिरलेला कांदाही तुम्ही टाकू शकता वरतून। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदाही यावरती टाकून घेऊ शकता। अगदी मस्त असा आपला मसाला पाव तयार आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत। आता आपण याला एका प्लेटमध्ये ठेवूयात। बरोबर आता आपण दुसरा पाव म्हणजेच आपण चीजवाला पाव बनवणार आहोत। चीज मसाला पाव बनवणार आहोत। तव्यावरती आपण थोडंसं बटर टाकलेलं आहे। त्याचप्रमाणे मी हाही पाव कट करून घेतलेला आहे। आता यालाही थोडंसं मी क्रिस्पीनेस येण्यासाठी तव्यावरती थोडंसं भाजून घेणार आहे 1 मिनिटासाठी। सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे। पहिल्या पावला आपण जसं केलेलं आहे त्याच प्रोसेसमध्ये आपण सर्व करणार आहोत। थोडंसं वरतून मी बटर लावलेलं आहे याला। एकदम क्रीमी असा आपल्याला हा पाव बनवायचा आहे। आता आपण आतमधल्या साईडला पूर्ण स्टफिंग मसाल्याची जी स्टफिंग केलेली आहे आपण ती पसरून घेणार आहोत। पूर्ण मसाल्याची स्टफिंग आपण आतमधल्या साईडने व्यवस्थित पसरून घेतलेली आहे। वाव, एकदम मस्त असा आपला पाव तयार आहे। एकदम कमी वेळेमध्ये आणि एकदम पटकन होणारी चटपटीत अशी रेसिपी आहे आपली। आता आपण त्यावरती थोडंसं चीज
किसणीच्या साह्याने थोडं किसून टाकणार आहोत। किसणीच्या साह्याने आपण त्यावरती थोडंसं चीज किसून टाकलेलं आहे। आता आपण हे पाव बंद करून याला तव्यावरती असंच एक अर्ध्या मिनिटासाठी असंच ठेवणार आहोत। आपलं चीज थोडंसं मेल्ट होईल त्यामुळे। आणि आपण यालाही वरच्या साईडने थोडासा मसाला लावून घेतलेला आहे। त्याचबरोबर सर्व बाजूने मसाला लावून घेतलेला आहे। त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीरही आपण टाकलेली आहे। चीज मसाला पाव ही तयार आहे। अगदी चटपटीत असा चीज मसाला पाव आपला तयार आहे। यालाही आपण काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे चमचमीत आपले मसाला पाव त्याचबरोबर चीज मसाला पाव दोन्ही पाव आपले तयार आहेत। अगदी कमी वेळेत होणारी चटपटीत अशी मुंबई स्टाईल मसाला पावची रेसिपी आपली तयार आहे। बघू शकता तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मीराज किचन। तुमचे सर्वांचे स्वागत आहे मीराज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत खाजा। त्यासाठी 1.5 कप मैदा घ्यायचा आहे, 1 चमच तेल, मीठ, 1 कप पाणी आणि 1 कप साखर घेणार आहोत आपण। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एका ताटामध्ये 1.5 कप मैदा टाकून घेणार आहोत। साधारण 250 ग्राम मैदा आहे हा। त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार। मोहनसाठी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आपल्याला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण। पूर्ण मैद्याला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे। आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत। पाणी टाकून छान असं मऊ कणिक बनवून घ्यायचं आपल्याला। थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं। चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। छान असं आपलं कणिक तयार आहे। याला आपण अर्धा कप पाणी यूज केलेलं आहे। आता आपण 10 ते 15 मिनिट याला झाकून ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया। पाक बनवण्यासाठी आपण 1 कप साखर घेतलेली आहे। त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकणार आहोत आपण। मीडियम गॅसवरती आपण हे पाक बनवून घेणार आहोत। मध्ये मध्ये चमच्याने हलवून घ्यायचे त्याला, त्यामुळे साखर विरघळेल पूर्ण पाण्यामध्ये व्यवस्थित लवकर। एकतारी पाक पाहिजे आपल्याला। आपल्या पाकाला छान उकळी आलेली आहे। आपण चेक करूयात पाक आपला बनला की। छान तार बनत आहे, म्हणजे आपला पाक एकदम रेडी आहे। चला आपण आता साठा बनवून घेऊया। त्यासाठी आपण तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत।
आणि 1 चमचा आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं त्यामध्ये. जर तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर अवेलेबल नसेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता. आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. छान असं फ्लफी असं झालेलं आहे. आपलं कणिकही तयार आहे. छान मऊ असं झालेलं आहे. आता आपण याचे गोळे करून घेणार आहोत. पोळीच्या आकाराचं आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे. गरज पडल्यास मैदा लावूनही तुम्ही लाटू शकता. छान पातळ असं लाटून घ्यायचं आपल्याला. सर्व बाजूने एकसारखं लाटायचं आपल्याला. पातळ असं लाटून घ्यायचं. अशाच प्रकारे आपल्याला 2 ते 3 पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत मैद्याच्या. मैद्याचं असल्यामुळे याला लाटायला थोडा वेळ लागतो. आपले तिन्ही पोळ्या आपण लाटून घेऊयात. आता आपण याला साठा लावून घेऊयात. 1 चमचा साठा टाकणार आहोत आपण यावरती आणि पूर्ण पोळीवरती पसरून घेणार आहोत. पूर्ण पोळीवरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. त्यावरती आता आपण दुसरी पोळी ठेवणार आहोत. त्यालाही आपण साठा लावून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण आणखीन 2 पोळ्या लावून घेणार आहोत. आपल्या पोळ्या लावून तयार आहेत सर्व. आता यावरती आपण वरच्या पोळीला पण आपण साठा लावून घेतलेला आहे. आता याचा आपण रोल बनवून घेऊया. टाईट असा रोल बनवून घ्यायचा आपल्याला. मध्ये गॅप न पडता रोल बनवायचा. मध्ये जर गॅप पडला तर तळताना तेलामध्ये ते उकलते. त्यासाठी टाईट असा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. त्याला थोडं साईडला पाणी लावून आपण चिटकून घेणार आहोत. आता या रोलला आणखीन एकदा प्रेस करून आपण व्यवस्थित पूर्ण टाईट बंद करून घेऊया. एखादी लेयर जर बाकी असेल चिटकायची तर व्यवस्थित चिटकून जाईल ते. आता आपण साईडचं कट करून घेऊया सुरुवातीला. त्यानंतर आपण याचे काप करून घेणार आहोत. अर्ध्या इंचाचे आपण काप करून घेणार आहोत. लहान मोठे आपल्या आवडीनुसार करता येतात. मोठे घेतले तरी चालते थोडे, किंवा लहान घेतले तरीही चालतात.
अर्ध्या अर्ध्या इंचाचे कट केलेले आहेत मी काप. आता याला आपण हाताच्या तळव्याच्या सहाय्याने थोडं प्रेस करून घेणार आहोत. आणि याला हलक्या हाताने लाटून घ्यायचे. जाडसरच ठेवायचं, जास्त पातळही नाही करायचं आपल्याला. हलकंसं थोडंसं लाटून घ्यायचं आहे. या आकाराचं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जी प्लेन साइड आहे ती वर घ्यायची आहे. हलक्या हाताने असं आपण लाटून घेऊयात. अशाच प्रकारे आपण सर्व बनवून घेऊयात. याला आकार पाहिजे तो आपण देऊ शकतो. गोल आकारामध्येही बनवता येतात हे. त्याचा एक मी तुम्हाला बनवून दाखवेल. जर तुम्हाला गोल बनवायचा असेल तर जी लेयरची साइड आहे ती वरच्या साइडला घ्यायची आहे आणि त्याला तळव्याच्या हाताने हलकंसं दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटायचं त्याला. तेल तापलेलं आहे. आपण तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. कमी गॅसवरती आपण तेल तापवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण खाजे टाकून घेऊया. कढईमध्ये बसतील तेवढे टाकायचे. छान होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरतीच आपण याला फ्राय करून घेणार आहोत. जसजसे हे फ्राय होत जातील तसतसे फुलणार. छान कलर आलेला आहे. छान फुलले पण आहेत. पूर्ण लेयर दिसत आहे. आता आपण एक काढून घेऊया. थोडंसं हलकंसं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर आपण याला पाकामध्ये टाकून घेणार आहोत. एकदम कढईतून काढल्याही नाही टाकायचं पाकामध्ये आपण. आपले खाजे तयार आहेत. थोडेसे थंडही झालेले आहेत. आपण आता हे पाकामध्ये टाकून घेऊयात. पाकामध्ये बुडवून याला पूर्ण साईडनं पाक व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. सर्व बाजूने व्यवस्थित असा पाक लावायचा आपल्याला. छान पाक लागलेला आहे त्याला. आता आपण हे बाहेर काढून घेऊया आणि पाक थोडासा निथळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवून घेऊया. चाळणीमध्ये ठेवल्यामुळे
जे एक्स्ट्राचा पाक आहे ते खाली गळून जाणार. खाजा तयार आहे. ह्याला तोडून दाखवते मी तुम्हाला. एकदम छान असे झालेले आहे, क्रिस्पी असे. याला पाकात न बुडवताही खाता येते, तसेही एकदम छान लागते. तयार आहे आपला खाजा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन भेटतील. धन्यवाद. तुम्हीही नक्की ट्राय करा. नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मीराज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपण तांदळाची उकड काढून घेणार आहोत. त्यासाठी काय साहित्य लागते ते पाहून घेऊयात. एक अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आपण बारीक करून. वेलची आणि जायफळ पूड घेतलेली आहे आपण. जायफळ आपण किसून घेतलेला आहे. ओला नारळाचा कीस घेतलेला आहे आपण 1 वाटी. त्याचबरोबर साजूक तूप घेतलेले आहे आपण 2 चमच. आणि पारीसाठी तांदळाचं पीठ घेतलेले आहे आपण 1 वाटी. सर्वप्रथम आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमच तूप आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण. पाण्याला उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून आता हे पीठ व्यवस्थित हलवून त्याला 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आपल्याला. यावरती आपण झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिट वाफ काढून घेऊया. 2 ते 3 मिनिट झालेले आहे. आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवूया आणि सारणाची तयारी करूया. स्टफिंगसाठी एक पॅन ठेवलेला आहे आपण गॅसवरती. त्यावरती तूप टाकलेले आहे आपण 1 चमचा. त्यावरती आपण वेलची आणि जायफळची पूड टाकलेली आहे. त्यावरती आपण 1 वाटी किसलेला ओला नारळाचा कीस टाकून घेऊया. गूळ टाकायचा आहे आपल्याला त्यावरती. गूळ आपण बारीक करून घेतलेला आहे. हे मिश्रण व्यवस्थित 5 मिनिट आपल्याला हलवून घ्यायचं आहे. गॅस जास्त मोठा नाही करायचा, लो ठेवायचा आहे, नाहीतर आपले मिश्रण गुळाला चिटकेल. मिश्रणाचा रंग हळूहळू बदलत आहे. आपलं मिश्रण व्यवस्थित छान झालेलं आहे. आता आपण पीठ मळायला घेऊयात. हे पीठ आपल्याला 5 मिनिटापर्यंत एकदम छान असं मळून घ्यायचं आहे. जास्त सुकं जर वाटत असेल तर त्यामध्ये थोडासा पाण्याचा 1 शिडकावा टाकून तुम्ही पीठ चुरून घेऊ शकता. एक पाण्याचा हात लावून आपण मस्तपैकी पीठ चुरून घेऊया. एकदम मऊ चुरायचं आहे. जेवढं पीठ छान चुरेल तेवढा आपला मोदक छान बनतो. आता आपण एक पेढ्याच्या आकाराचा उंडा घेऊन त्याची पारी तयार करणार आहोत. आपलं पीठ एकदम छान चुरलं गेलं आहे. आता ही पारी आपल्याला जास्त पातळही नाही ठेवायची आणि जास्त जाडही नाही करायची. या पारीला आपण पाठीमागच्या साईडून कळ्याचा आकार देऊन थोडंसं हे करणार आहोत, चुन्या टाकून घेणार आहोत. 2 बोटाच्या सहाय्याने, चिमटीच्या सहाय्याने
आपण एक पाकळ्या करून घेणार आहोत। ह्या पाकळ्या आपल्याला जवळजवळ करायच्या आहेत, जास्त लांबही नाही करायच्या। यामध्ये आता आपण सारण टाकून घेणार आहोत 1 चमचा। आणि आता हलक्या हाताने आपण याला बंद करून घेणार आहोत। एक मोदक तयार झालेला आहे आपला। आता आपण दुसरा मोदक करून घेऊयात। पातळशी अशी पारी तयार करून घ्यायची आहे। पारी आतल्या साईडला थोडीशी जाड ठेवायची। थोडंसं तुपाचा हात लावला तरी चालतं। आता आपण पाठीमागच्या साईडून याला कळ्या करून घेणार आहोत 2 बोटाच्या चिमटीच्या साहाय्याने। आपल्या कळ्या तयार झालेल्या आहेत। कळ्या जास्त लांबही नाही टाकायच्या, थोडा जवळजवळ टाकायच्या। त्यामुळे आपला मोदक एकदम छान अट्रॅक्टिव्ह असा सुंदर असा दिसतो। त्यामध्ये आपण सारण भरून घेऊया 1 चमचा। आणि हलक्या हाताने दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला एका हातावरती मोदक ठेवून एका हाताने आपल्याला वरच्या साईडून हलक्या हाताने त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने गोल गोल फिरून घ्यायचं आहे हातावरती, दोन्ही हातावरती आपल्याला। आणि वरचं थोडंसं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। एकदम खालपर्यंत दाबायचं नाही, त्यामुळे आपल्या कळ्या दबल्या जातील। फक्त वरच्या साईडून हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे। आपले मोदक तयार आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही बघू शकता आपला मोदक एकदम छान असा तयार आहे। कळ्या पण एकदम छान पडलेल्या आहेत। याचप्रमाणे सर्व मोदक करून घेतलेले आहेत मी आता आपण एका स्टीमरमध्ये किंवा एका इडली पात्रामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती गरम करण्यासाठी। त्यामध्ये आता एक चाळण ठेवणार आहे मी, त्यामध्ये केळीचं पान टाकलेलं आहे। त्यावरती सर्व मोदक मी ठेवून घेणार आहे आणि 5 ते 10 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे। यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनिट वाफ काढून घ्यायची। आता आपण यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिट वाफवून घेऊया त्याला। एक 10 मिनिट झालेले आहेत। आपण बघूया आपले मोदक वाफले का व्यवस्थित। आपले मोदक हाताला चिटकत नाहीत, म्हणजे आपले मोदक व्यवस्थित तयार झालेले आहेत। चला तर मग आपले मोदक तयार आहेत। गणपतीचे आवडतीचे असे उकडीचे मोदक तुम्हीही नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा।
हॅलो फ्रेंड, वेलकम टू मीराज किचन. तुमचे सर्वांचे स्वागत आहे मीराज किचन मध्ये. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत पोह्याचा चिवडा, तेही घरच्या मसाल्यासोबत. त्यासाठी मी घेतलेले आहे पोहे 3 कप, त्याचबरोबर फुटाण्याची डाळ, शेंगदाणे घेतलेले आहे पाव कप, त्याचबरोबर काजूचे तुकडे घेतलेले आहेत पाव कप, त्याचबरोबर खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत पाव कप घेतलेले आहेत तेही, जिरे घेतलेले आहेत 1 चमचा, त्याचबरोबर मोहरी घेतलेली आहे 1 चमचा आणि लसणाचे तुकडे घेतलेले आहेत 2 चमचे. थोडे मोठ्या आकारात आपण लसण कट केलेला आहे. कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत काही, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, मीठ घेतलेलं आहे आपण या ठिकाणी चवीनुसार, आणि यामध्ये मिरचीचे तुकडे न वापरता आपण मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतलेली आहे. आणि आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे, त्यासाठी मी लिंबू घेतलेला आहे. आणि हे मसाला मी घरी केलेला आहे चिवडा मसाला. याची कृती मी तुम्हाला दाखवणार आहे. बघूयात चिवडा मसाला कसा करायचा. घरी चिवडा मसाला केल्यामुळे एकदम फ्रेश असा. 1 चमचा धने घेतलेले आहेत आपण, 1 चमचा सोप घ्यायची आपल्याला, त्याचबरोबर 1 चमचा साखर घ्यायची आहे, जिरेपूड घेतलेली आहे आपण 1 चमचा, त्याचबरोबर काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा, थोडंसं हिंग टाकायचं आपल्याला, त्याने छान टेस्ट येते आपल्या चिवड्याला, आणि मीठ टाकायचे, अर्धा चमचा हळद टाकायची आपल्याला. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता रंगही एकदम मस्त आलेला आहे. या मसाल्यामुळे आपला चिवडा अप्रतिम टेस्टी असा होतो. घरी मसाला केल्यामुळे आणि फ्रेश मसाला असल्यामुळे त्यामधील पूर्ण फ्लेवर, त्याची खुशबू आणि टेस्ट दोन्हीही त्यामध्ये अवेलेबल असते. आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण पोहे टाकून घेणार आहोत. आता हे पोहे आपल्याला मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पोहे तुटणार नाहीत याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे. मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आत्ताचा रंग आणि पोहे भाजल्याच्या नंतरचा रंग दोन्ही रंगामध्ये फरक असतो. आणि त्याचबरोबर पोहे आपले थोडेसे हलकेही होतात आणि क्वांटिटीमध्येही थोडेसे जास्त होतात भाजल्याच्या नंतर. अगदी कमी गॅसवरती आपल्याला मंद आचेवरती याला आपल्याला छान रंग, गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या पोह्याचा रंग थोडासा बदललेला आहे, क्रिस्पीनेस आलेला आहे. त्यामध्ये पोहे आपले पूर्ण भाजले गेलेले आहेत. रंगावून समजत नसेल तर तुम्ही हातावरती थोडेसे क्रश करून बघू शकता. आधीचे पोहे हातावरती क्रश केल्याच्या नंतर ते तुटणार नाहीत, पण जेव्हा आपण पोहे भाजले जातील आपले, त्यावेळेस तुम्ही हातावरती हे पोहे क्रश केल्या पोहे इझिली तुटल्या जातील. पोहे आपण ताटामध्ये काढून घेतलेले आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया. शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. छान क्रिस्पी असे आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे छान तळलेले आहेत, रंगही चेंज झालेला आहे. आता आपण हे शेंगदाणे काढून घेणार आहोत. आता आपण यामध्ये खोबऱ्याचे काप घालणार आहोत. खोबऱ्याचे पातळ असे काप मी कट करून घेतलेले आहेत. खोबरं तळायला जास्त वेळ लागत नाही, एक अर्ध्या मिनिटात आपलं खोबरंही तळलेलं आहे. आपण यालाही बाहेर काढून घेणार आहोत. आपण हे सर्व तळलेले साहित्य आपण ज्या ताटामध्ये पोहे काढलेले आहेत त्यावरती सर्व टाकून घेत आहे, जेणेकरून त्यामध्ये काही थोडंसं जर तेल शिल्लक असेल तर ते पूर्ण आपल्या पोह्यालाच लागेल. आता यावरती काजूचे तुकडे टाकून तेही तळून घ्यायचे आहेत आपल्याला. काजूचे तुकडे मी तेलामध्ये टाकलेले आहे, तेही आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. काजूही लवकर तळल्या जातात. तुम्ही बघू शकता काजूचाही रंग छान बदलत आहे थोडासा. काजू आपले तळले गेलेले आहेत. काजूही काढलेले आहेत आपण. आता आपण याच्यामध्ये फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं अगोदरच रोस्टेड असतो, तरीही आपल्याला थोडंसं याला तळून घ्यायचं आहे. फुटाण्याची डाळ ही छान तळलेली आहे, यालाही आपण काढून घेणार आहोत. आता आपण त्या पॅन मधील तेल जे आहे ते काढून घेतलेलं आहे.
1 चमचा आपण तेल यामध्ये शिल्लक ठेवलेला आहे। आता त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालून घेणार आहे। मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरे टाकून घेणार आहोत। यामध्ये आता आपण लसणाचे काप जे केलेले आहेत ते घालून घेणार आहोत। लसण आपण थोडा मोठ्या आकारामध्ये कट केलेला आहे। यालाही आपल्याला छान अर्ध्या मिनिटासाठी थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। रंग चेंज झालेला आहे। त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। यालाही छान थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट बनवलेली आहे ती घालून घेणार आहोत। 3 ते 4 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे। यामुळे आपल्या चिवड्याला अप्रतिम असा स्वाद येतो। आता यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळणार आहोत। ठिकाणी तुम्ही सॅट्रिक ऍसिड लिंबू सत्वही वापरू शकता, पण सॅट्रिक ऍसिड वापरताना तुम्हाला अगदी थोडंसं वापरायचं आहे। अर्ध्या चमच्यापेक्षाही अगदी थोडंसं सॅट्रिक ऍसिड या ठिकाणी वापरायचं आहे, कारण त्याला भरपूर फ्लेवर असतो। आता आपण याला छान परतून घेतलेला आहे। यामध्ये आपण चिवडा मसाला घालून घेणार आहोत। जो चिवडा मसाला आपण बनवलेला आहे तो मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। जेवढा बनवलेला आहे आपण तेवढा पूर्ण यामध्ये टाकायचा आहे, कारण आपण पोह्याच्या क्वांटिटीनुसारच मसाला तयार केलेला आहे। फ्रेश केला असल्यामुळे त्यातील पूर्ण फ्लेवर्स, त्याची टेस्ट पूर्ण छान येते। पॉकेटच्या मसाल्यापेक्षा घरी बनवलेला मसाला अगदी छान लागतो। पूर्ण फ्लेवर यामध्ये आहे, आंबट, गोड, तिखट असे पूर्ण फ्लेवर यामध्ये। आता याला आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मसाला आपल्या पोह्याला व्यवस्थित लागला पाहिजे, सर्व बाजूने व्यवस्थित लागेल असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता चिवड्याला एकदम छान असा रंग आलेला आहे। पूर्ण मसाला आपल्या पोह्याला सर्व बाजूने व्यवस्थित लागलेला आहे समप्रमाणात। अगदी मस्त असा आपला चिवडा तयार झालेला आहे। पूर्ण घरामध्ये मसाल्याची खुशबू जी आहे ती दरवळत आहे। घरी केलेला मसाला एकदम फ्रेश, पॉकेटचा मसाला भरपूर दिवसापूर्वी बनवलेला असतो, त्या फ्लेवर खुशबू जास्त जाणवत नाही। त्यामुळे फ्रेश घरी मसाला बनवून या पद्धतीने चिवडा बनवा। दिवाळीच्या फराळातील सर्वात जास्त डिमांड असलेला चिवडा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। धन्यवाद।